तर बघू शकता आज छाटणीचा दिवस आहे. तर इतक्या 3 वळ्या आज छाटून झालेल्या आहेत. बघू शकता आपण बदामी झाडाला आपण केशर आंब्याचं ग्राफ्टिंग केलेलं आहे. ग्राफ्टिंग करून ही आता सेटिंग पूर्ण गच्च झालेलं आहे, मजबूत झालेलं आहे. फक्त हे जे आजपर्यंत छाटणी केलेली आहे, नवीन फांद्या नवीन फुटवे काढण्यासाठी आपण आता छाटणी वगैरे. तर बघू शकता हे आज इतकं छाटणी झालेली आहे आज. तरी छाटणी चालू आहे मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी पण आंब्याची छाटणी करू शकता तुमच्या झाडांची. तर बघू शकताय एक बेरा हा एक पहिला बेरा, हा दुसरा बेरा, ह्या दुसऱ्या बेऱ्याला कट मारायचा. अशा प्रकारे याची छाटणी असते. तरी छाटणी कवठ्या मंकाळामध्ये चालू आहे, प्रॉपर कवठ्या मंकाळ. साधारणतः 2 वर्षाची बाग आहे. 2 ते 3 वर्षाची असेल ना. ग्राफ्टिंग बांधलेली ही 1 वर्षाची बाग आहे. हां, ग्राफ्टिंग बांधलेली 1 वर्षाची बाग आहे. आणि ही झाड आहे ते जुनी झाड आहे, ती कमीत कमी 7-8 वर्षाची झाड आहे. या झाडावरने आपण त्या खोडांवरती ग्राफ्टिंग बांधून तयार केलेली आहे. आता 15 मार्चपासून 15 मेपर्यंत तुम्ही नवीन बागेची कटिंग करू शकता, काही अडचण नाही. म्हणजे छाटणी करू शकता मित्रांनो. तर छाटणी झाल्यावर शक्यतो औषध कोणतं मारायचं याच्यावरती? छाटणी झाल्यानंतर आपण एक बुरशीनाशक म्हणून एक 22 टन एक प्रति लिटर पंपास 15 लिटरच्या पंपास 30 ग्रॅम 22 टन घ्या आणि 30 मिली क्लोरो घ्या 50%. हे दोन्ही कॉम्बिनेशन करून तुम्ही स्प्रे मारला की तुमची जी छाटणी केली त्या जखमा, जेणेकरून त्या छाटणी केलेल्या जखमीवर तुमचं ते औषध पडल्यामुळं ना ते जखमा भरून येतील आणि व्यवस्थित बुरशी फंगीसाईड होणार नाही. ओके. तर बघू शकता आज सकाळपासून नाही म्हटलं तरी 10 वाजता मी कामाला लागलो होतो. तर 100 झाडांची आज छाटणी झालेली आहे सकाळपासून. ते बघू शकताय इथं छाटणी केलेली आहे. म्हणजे सेकंड बेरा आहे हा. इथून पहिला बेरा चालू झालेला, म्हणजे जिथून ब्रँचेसची सुरुवात होत्या आणि इथं ह्याचा सेकंड बेरा, म्हणजे इथं ब्रँचेस तयार होतात नाही, इथं सेकंड बेरा, इथून कट मारलेला आहे. तर अशा प्रकारे घरच्या घरी छाटणी करू शकताय आपण. तर तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी छाटणी वगैरे करू शकता, काही अडचण नाही. चला, धन्यवाद. ओके.